नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि त्याच्यामधून जी जनजागृती होते किंवा इतरही आपल्या युट्यूबच्या फॅमिलीच्या फायद्याचे व्हिडिओ असतात. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करत जा आणि शेअरही करत जा. म्हणजे अतिशय महत्वाची माहिती ही आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत पोहोचत असते. तर मित्रांनो, थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की दारू पिणाराचे वेडे चाळे. आता आपण असं का म्हटलेलं आहे की जशाही आत्ता मध्ये दारूच्या किमती वाढल्या, म्हणजे जवळजवळ त्या 30% किमती वाढल्या, त्यावेळेस मात्र दारू पिणाऱ्यांची दानादिन उडली. म्हणजे 50% लोकांचा दर्जा खाली आला. जे काही समजा इंग्लिश क्वार्टर पीत होते, रॉयस्टॅग असेल समजा, नंबर 1 असेल किंवा कुठलीही असेल, तर त्याच्या किमती जवळजवळ ह्या 250च्या दरम्यान टेकल्या. आणि त्याच किमती अगोदर 190 होते, त्याच्या अगोदर 155 होत्या. पण आता जे 100-150 रुपयाचं जे ब्रँड पीत होते, त्यातले बरेच डायव्हर्ट झाले हे देशीकडे, टँगो पंचकडे. त्याच्यातून काही लोकांनी कमीही केली, पण त्याच्यामध्ये काय केलं की या दारू विकणाऱ्यांनी किंवा दारू जी मॅन्युफॅक्चरिंग करतात लोक, ही भारतामध्ये फक्त 36 लायसन्स आहेत. तर बऱ्याच लोकांनी काय केलं की याच्यामध्ये दुसरे ब्रँड चालू केले की ज्यांची किंमत फक्त 150 रुपये, 140 रुपये, म्हणजे जी दर्जाहीन क्वालिटीची दारू चालू केली. मित्रांनो, आज कित्येक लोकांना या खराब दारूमुळं, म्हणजे ज्यांचं काही प्रॉपर फिल्टरेशन नसतं किंवा काही नसतं, या दारूमुळे लोकांना आज कित्येक लोकांना पॅरालिसिस येत आहेत, पॅरालिसिसचे अटॅक येत आहेत. कारण याच्यामुळं काय होतंय की शरीरातलं खराब कोलेस्ट्रॉल जे आहे, ज्याला आपण LDL म्हणतो, हे LDL वाढलं जातं. आणि LDL 100 पेक्षा जास्त झालं की तिथं मात्र 100% अटॅक येण्याची शक्यता असते, म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं या दारूंपासून तुम्ही सावध राहा. दुसरी गोष्ट, बरेच ज्यांनी ब्रँड बदललेले आहेत, खाली जे टँगोवरती आलेले आहेत, म्हणजे थम्सअप मध्ये पित असतील, स्टिंग मध्ये पित असतील, किंवा बरीच लोक म्हणतात की काही कामगार थकून येतात, गरीब लोक थकून येतात. माझ्या मागच्या एका व्हिडिओला कमेंट दिल्या होत्या, अरे पण मित्रांनो, थकून आले मग काय विष प्यायचं का किंवा काही प्यायचं का? आता जे टँगोवर आले त्यांची दशा कशी आहे, फक्त ग्लास ओततात आणि लगेच तिथे पिंपाला नाही तर कुठली तरी बाटली कुणाच तरी शिल्लक राहिलेलं असेल ते टाकतात, एका झटक्यात मारतात की लगेच निघतात. कुठलाही चकना खात नाही किंवा काही नाही, काही नाही, काही नाही. तिथे मीठ जरी असलं चाटायला तरी ते मीठ चाटून निघून जातात. म्हणजे एवढी घाई असते त्यांच्या मागे. ही देशी ही दारू जी आहे, ही दारूला मागत राहते. एखादा माणूस जर सकाळपासून पित असेल तो संध्याकाळी झोपेपर्यंत पिणार, उठल्यानंतर सुद्धा त्याला दारू लागते. एवढी देशी दारूची खराब लत आहे. त्याच्यामुळे ज्यांनी जे डायव्हर्टिफिकेशन केलेलं आहे, जे चांगल्या ब्रँडवरून, म्हणजे 150-200 रुपयाच्या ब्रँडवरून जे खाली आलेले आहेत, त्यांनी मात्र या देशी दारूपासून किंवा हे जे नवीन ब्रँड आलेले आहेत याच्यापासून 100% सावधान राहिलं पाहिजे. कारण या दारूंमुळे काय होतंय की लिव्हरवरती सूज येते, फॅटी लिव्हर होत आहेत, लिव्हरचे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. आणि आज सर्रास डुप्लिकेट दारूचा वावर झालेला आहे मित्रांनो. जशा दारूच्या किमती वाढल्या की म्हणजे ह्या ब्रँडेड नावाच्या दारू सुद्धा 30-30, 40-40, 50-50 रुपयाला ह्या क्वार्टर मिळतात आणि याच इकडे 250-300 रुपयाला विकल्या जातात. त्याच्यामुळे दारू कुठं प्यायची हे सुद्धा तुम्ही ठरवून घ्या. आपण जर काही भागात गेलो, समजा पुणे सोडून दुसऱ्या भागात गेलो, तर तिकडे तुम्हाला असे काही ब्रँड पाहायला मिळतील, म्हणजे करमाळा साईड असेल किंवा त्या सोलापूरच्या रस्त्यावर असणारे काही हॉटेल्स आहेत किंवा असे काही निर्जन रस्ते आहेत की जिथं म्हणजे जास्त वर्दळ नाहीये किंवा जास्त स्टँडर्ड लोकांचा आवक नाहीये, वाईन शॉप नाहीयेत, परमिट रूम नाहीयेत. अशा ठिकाणी, अशा ढाब्यांवरती तुम्हाला इतक्या नकली दारू पाहायला मिळतील की त्याला लिमिट नाही मित्रांनो. मग त्या नकली दारू तुम्ही ओरिजिनलच्या भावात पिणार आणि खायला काही न खाता तसेच निघून येणार. त्याच्यामुळं दारू पिणाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की या दारूने लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत. आता बघा, देशीमध्ये पण किती असतं, 48% अल्कोहोल असतं आणि
विस्कीमध्ये पण किती असतं? 48% असतं. काहींमध्ये 42% आहे वोडकामध्ये. आता दुसरी गोष्ट, बिअरमध्ये किती आहे? 4%, 5% आणि 8% अशा. आणि आता 16% एक आलेले आहे अल्कोहोल, म्हणजे वाईन प्लस बिअर असं कॉम्बिनेशन काढलेलं आहे. त्यांना काय फक्त अल्कोहोलच भरायचंय लोकांच्या पोटांमध्ये. आणि ज्या ह्या टीन बिअर असतात, म्हणजे ज्या अल्युमिनियमच्या पॅकेजमध्ये असतात, ह्याच्यामध्ये काही डुप्लिकेशन होत नाही, कारण या मशीनला भरपूर पैसे लागतात. लोक करोडो रुपये लावतात, त्यावेळी हे टीन पॅक होतात प्रॉपर पद्धतीने. त्याचं ब्रँडिंग होतं, हायजेनिक असतात, आणि शिवाय त्याच्यात अल्कोहोल कमी असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता बघा, ज्यांना सवय आहे त्या लोकांना पर्याय नाही, त्यांचे पैसे तर जाणार आहेत, पण तिथे लोक काय म्हणणार की आता मी जर 5 दारूचे कॅन पेलो तर 1000 रुपये जातील, पण इथं जर मी एकच क्वार्टर पेलो तर जाम होईल. ते जाम होत नाही मित्रा, हे शरीरामध्ये आतमध्ये त्याचे वाईट परिणाम होत जातात, मेंदूवरती वाईट परिणाम होत जातात. त्याच्यामुळं काय होतं की माणसाच्या डोक्यामध्ये निगेटिव्हिटी पसरत जाते, आत्महत्येचे विचार येत जातात, माणूस नैराश्याकडे ओढला जातो. ज्यांना शुगर आहे त्यांना तर अत्यंत प्रमाणात त्रास होतोय अशा डुप्लिकेट दारूनी म्हणा किंवा बियर असतील, ह्या गोष्टींनी खूप त्रास होतो. त्याच्यामुळं अचूक असं की तुम्ही ठरवून घ्या की आपल्याला काय करायचं. एखाद्याला खूपच प्यायची सवय तर एखादी बियर वगैरे घेतली तर चालू शकते, पण जर तुम्ही भरमसाठ दारू पित असाल, भरमसाठ बियर पित असाल, तर तुमची शुगर ह्या आभाळाला टेकन एवढी वाढत असते, आणि हे तुमच्या लक्षात येत नाही. मग एकदाच कधीतरी, कारण शुगर हे स्लो पॉइझन आहे, ब्लड प्रेशर हे स्लो पॉइझन आहे, लिव्हरचे आजार हे स्लो पॉइझन आहे. म्हणजे लिव्हरच्या आजारात तर शेवटपर्यंत कळत नाही तुम्हाला की तुम्हाला काय झालंय आणि काय होतंय, मग त्याच्यानंतर वेळ संपलेली असते. आता जोपर्यंत आपल्या हातात वेळ आहे तोपर्यंत. आणि देशी पिणाऱ्यांना तर माझी एक विनंतीच आहे की त्यांनी काय की काहीतरी चाकण्याला बॉईल वगैरे खावे. जर तुम्ही 90-100 रुपयाची क्वार्टर घेताय, एक 10 रुपयाची 2 अंडी घ्या, 20-30 रुपयाची 2 अंडी घ्या, खा, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जेवा. नाही तर दिवसभर जर पेत बसले तुम्ही तर ते दारू मधलं रॉकेल आहे मित्रांनो. शरीराची पूर्ण वाट लावते, सांध्यांची, म्हणजे त्या लोकांना ठराविक दिवसाने आर्थरायटिसचे त्रास चालू होतात, म्हणजे संधिवाताचे त्रास चालू होतात, त्यांचे सांधे काम करत नाहीत, आणि नुसते त्यांचा बीपी सुद्धा वाढून राहतो, आणि बेचैन राहतात. ती लोक दिवसभर बेचैन राहतात, म्हणजे फक्त शोधात असतात की कुठं दारू मिळेल आपल्याला, कुठं दारू मिळेल. यांच्याकडे फोन पण नसतात बऱ्यापैकी. फोन नसले तरी ते त्या गुत्त्यावर जाऊन याला त्याला ओळख काढून 90 का होईना त्याच्याकडून पिणार, दुसऱ्याची ओळख काढणार, 90 का होईना पिणार. ह्या सवय प्रामुख्याने सोडून द्या, कारण दारूचा दर्जा खूप खराब निघलेला आहे, खूप खराब, म्हणजे एकदम खराब दर्जा आहे. काही ठिकाणं अशी आहेत की वाईन शॉप, म्हणजे वाईन शॉप मध्ये सुद्धा काही ठिकाणाहून डुप्लिकेट दारू दिल्या जातात, पण काही काही वाईन शॉप आहेत जिथं चांगल्या पद्धतीची, चांगल्या क्वालिटीच्या दारू विकल्या जातात. तुम्ही बघा, कसलेही ब्रँड, आता जे नवीन ब्रँड आलेले आहेत ते तुम्हाला कधीही वाईन्सला मिळणार नाहीत. परंतु मात्र तुम्ही एखाद्या बिअर शॉपीमध्ये गेला, तिथे दारू विकत असतील इलिगली, तर तिथं मिळणार तुम्हाला, ढाब्यावर मिळणार, एखाद्या परमिट रूम मध्ये मिळणार. कारण हे लोक मार्जिनसाठी काय करतील सांगताच येणार नाही, दुसऱ्याच्या जीवानीशी खेळतील. आता गुजरातमध्ये दारूबंदी आहे का? आहे. म्हणून तिथला वर्ग हा सुधारलेला आहे, व्यापारी झालेला आहे. आज गुजराती, मारवाडी कुठं भांडे घासताना, धुणे धुताना, रिक्षा चालवताना किंवा बिगारी काम करताना दिसतात का आपल्याला, किंवा मजूर अड्ड्यावर दिसतात का? हे त्याचे परिणाम आहे. ह्या अल्कोहोलने माणूस डोक्यात एवढा बधीर राहतो की त्याचं पूर्ण आयुष्य जात आलं तरी त्याच्या लक्षात येत नाही शेवटपर्यंत की आपल्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे. आणि बघा, दारूच्या संदर्भात सांगण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे काय होतं की बिअरने माणूस स्टेबल राहतो. तुम्ही 1-2 बिअर पिलात तर तुम्ही स्टेबल राहता, म्हणजे 16% अल्कोहोल जातं, पण त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी असतं, हे असतं, ते असतं. त्याच्यामुळं तिथं माणूस फायबल होत नाही किंवा कुठलीही बडबड करत नाही. पण तेच जर तुम्ही देशीच्या दुकानावर जर गेले तर भयानक बडबड दिसेल तुम्हाला, भयानक बडबड चाललेली असते, भयानक, सगळे बधीर करून टाकणार चाललेलं असतं. त्याच्या खालोखाल विस्की आहे, 1.5-2 क्वार्टर प्याला की तो भाईच झाला म्हणायचं. भांडणं, मारामाऱ्या, शिव्यागाळ ह्या दारू एक्साइट करतात.
त्याच्यामुळे पिणाऱ्यांनी वेळीच जर व्यसन सोडायची असतील, तुमचे 2 पैसे जास्त जातील, कमी प्या. पण साधारणतः बिअरचं प्राशन तुम्हाला जर दारू हळूहळू सोडायची असेल तर तुम्ही क्वार्टरवरून बिअरवर या. एखादा टीन प्या रोजचा, काही फरक पडत नाही, काही मरत नाही. अल्कोहोल मी मागचा एक व्हिडिओ टाकला होता अल्कोहोल विड्रॉलचा. 2-3-4 दिवस त्रास होतो, त्याच्यानंतर मात्र तुम्हाला बिलकुल त्रास होत नाही. पाहिजे तर 2-4 दिवस तुम्ही दवाखान्यात ऍडमिट व्हा. थोडंफार तुम्हाला थरथरी आल्यासारखं जाणवेल, विकनेस जाणवेल, तिथे ग्लुकोजची सलाईन भरतील तुम्हाला, काही टॅबलेट्स देतील. बरेच असे काही ज्यूस आहेत ज्याच्यामुळे तुमच्यात एनर्जी क्रिएट होईल. पण त्याचा आधार घेऊन तुम्ही हे अल्कोहोल कमी करा. कारण विकणारे आहेत ना, हे बोक्यासारखे बसलेले आहेत. मग तो गरीब नाही बघत, श्रीमंत बघत नाही, देशी पेनारा बघत नाही, कुठलाही बघत नाही. हातभट्टी तर अजून त्याच्यावरून थर्ड क्लास. पिणाऱ्यांना वाटतं मला काय होत नाही, पण आतमधून जे शरीराची जी चाललेली असते, आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टी घडत असतात रक्तामध्ये, ह्या गोष्टी कुणाला कधीही बाहेर कळत नाहीत. ह्या पूर्ण झाल्यावरती कळतात. बऱ्याच पिणाऱ्या लोकांना डायबिटीस असतो पण त्यांना माहितीच होत नाही. ज्यावेळी ते चक्कर येऊन पडतात त्याच वेळी त्यांना कळतं. बऱ्याच लोकांना लिव्हरचे आजार असतात, ज्यावेळी पोटात पाणी होतं त्यावेळी त्यांना कळतं. रक्ताच्या उलट्या होतात, कावीळ होते, त्यावेळी त्यांना लक्षात येतं. देशी पिणारा बघा तुम्ही, आडबाम बडबड करत असतो, त्याचा बीपी कायम वाढून असतो 200, 250, 300. पण त्याला त्याचं भानच राहिलेलं नसतं. ह्या दारूच्या जो विळखा आहे ना, या विळख्याने त्याला भान राहिलेलं नसतं, बिलकुल भान राहिलेलं नसतं. दिवसभर उपाशी राहून फक्त नशा करत राहणे. मग त्या शरीराला कळणार कसं काय? बऱ्याच लोकांचे पाय सुजतात. ते कशाचे लक्षण आहेत? जे लिव्हरला आजार होतात त्यांनी त्यांचे पाय सुजतात. मग त्यांना वाटतं आपण काय घट्ट बूट घातला म्हणून पाय सुजले की काय सुजले. आणि आता तर ह्या भरमसाठ किमती महागल्यामुळे दारूचा दर्जा पूर्ण ढासळलेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे सावरा तुम्ही प्रत्येकाने. हे फक्त लुटायलाच बसलेले दारू विकणारे. त्यांना काहीही गरज नाही कोणी जगो मरो. बघा तुम्ही कित्येक परमिट रूमवाले दारू पित नाही. कित्येक म्हणजे 100 मधले 80 परमिट रूमवाले दारू पित नाही. आणि जे 10-20 आहेत जे पिऊनच मरतात. त्यांना शेवटपर्यंत कळत नाही काय चाललेलं आहे. आणि या दारूमुळे 40च्या आत मरणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप झालेली आहे. ज्यांचं हातमजुरीवरती पोट आहे किंवा रोज काही ना काही काम केल्याशिवाय जमत नाही, त्या लोकांना हे आजार कसे होतात हे सुद्धा लक्षात येत नाही आणि मग त्याच्यात त्यांचा मृत्यू होतो आणि घर मात्र उघड्यावर पडतं. त्याच्यामुळे मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे की दारू पिऊन कुठले येडेचाळे तर करूच नका. कारण दारू ही तेवढ्यापुरती असते. तुम्ही जेवढी पिता, जेवढी चढती, उतरल्यानंतर त्याचा पश्चाताप होतो की आपण कुणाला शिव्या दिल्या, कुणाला मारहाण केली, कुठे बाटल्या फोडल्या. हे सगळं भरून द्यावं लागतं. नाही तर मग पोलीस केस होती आणि जेल फुकटची आहे. ते जेलचा त्रास तुम्ही पाहिले असतील माझे व्हिडिओ, त्याला भरपूर व्ह्यू आहे. 6-6, 7-7 लाख जेलचे तुम्ही पॉप्युलर व्हिडिओ मध्ये जाऊन पहा की जेलचं जीवन काय असतं. नर्क बरा जेल नको असं लोक म्हणतात. त्याच्यामुळं पुन्हा एकदा मी कळकळीची विनंती आहे माझी की दारूपासून मित्रांनो सावध राहा. दारू थोड्या प्रमाणात चांगली आहे. औषधामध्ये सुद्धा अल्कोहोल आहे, पण त्याचा जर अतिरेक झाला, सकाळपासून जर माणूस सुरू झाला तर त्याच्या पुढचे परिणाम भोगायला सुद्धा त्याने तयार राहायचे. 40-45 मध्ये 100%. 1 क्वार्टर पिणार असो, 2 क्वार्टर पिणार असो, 3 क्वार्टर पिणार असो, जेवढ्या क्वार्टरची संख्या जास्त तेवढं त्याचं मरण जवळ येतं. आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला माझी एक विनंती आहे, आपल्यामुळे जर काही लोकांची दारू सुटली किंवा काहींनी कमी जरी केली तरी त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.